नमस्कार मित्रांनो. आज मी एक खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या एका व्हिडिओवरती एक कमेंट आली होती. त्या कमेंटमध्ये लिहिलं होतं, स्वामींना सांग बलात्कार आणि भ्रष्टाचार थांबवायला. पहिल्यांदाच ही कमेंट वाचली तेव्हा मला खूप राग आला, पण विचार करायला भाग पाडले. कारण हा प्रश्न फक्त स्वामींबद्दल नाही, हा प्रश्न प्रत्येक देव, संत आणि श्रद्धेबद्दल विचारला जाऊ शकतो. मग खरंच समाजात जे वाईट घडतं त्यासाठी देव जबाबदार असतो का? मित्रांनो, आपण लहान असल्यापासून आपल्याला एक गोष्ट शिकवली जाते, चांगलं काम करा, खोटं बोलू नका, कोणाचंही वाईट करू नका. पण हे शिकवूनही काही लोक चुकीचा मार्ग निवडतात. कारण प्रत्येक माणसाला विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. स्वामी समर्थांनी कधी कोणाला वाईट वाईट काम करायला सांगितलं नाही. उलट त्यांनी लोकांना सत्य, प्रामाणिकपणा आणि सदाचाराचा मार्ग दाखवला. पण एखादा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीचा निर्णय घेतो, तर त्यासाठी स्वामींना किंवा देवाला दोष देणं योग्य आहे का? एक उदाहरण घेऊया. समजा एका शिक्षकाने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण दिलं, पण त्यातील एखादा विद्यार्थी चुकीच्या मार्गाला लागला, तर त्यासाठी शिक्षक जबाबदार ठरतो का? नाही. कारण मार्गदर्शन शिक्षकांचं असतं, निर्णय विद्यार्थ्याचा असतो. अगदी तसंच स्वामी मार्ग दाखवतात, पण पण चालायचं की नाही हे आपण ठरवतो. श्री स्वामी समर्थांचा एक संदेश नेहमी लक्षात ठेवा: भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की आपण काहीही करावं आणि त्याची जबाबदारी स्वामींनी घ्यावी. याचा अर्थ असा आहे की तू योग्य मार्गावर असशील तर मी तुझ्यासोबतच आहे. म्हणूनच आज समाजाला गरज आहे ती स्वामींना प्रश्न विचारण्याची नाही, तर स्वामींच्या शिकवणीचं पालन करण्याची. आज जर प्रत्येक व्यक्तीने ठरवलं की मी भ्रष्टाचार करणार नाही, मी कोणाचंही नुकसान करणार नाही, मी प्रामाणिक राहीन, तर समाज आपोआप बदलेल. कारण समाज हा देव बनवत नाही, समाज आपण बनवतो. स्वामी फक्त मार्ग दाखवतात, शक्ती देतात, प्रेरणा देतात, पण चालायचं काम आपलंच असतं. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ.